नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। आज खूप दिवसातून व्हिडिओ घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी। इथं बघू शकता बॅकनेक जे आहे तर ते मी इथं ड्रॉइंग करून घेतलंय, त्यानंतर याला चेन स्टिच पण देऊन घेतली आहे। तर इथून पुढे मी ठरवलंय तुम्हाला मटेरियल पण सांगणार काय काय यूज होणार आहे अगोदरच, म्हणजे तुम्हाला तशी तयारी करून व्हिडिओ डिझाइन बनवायसाठी। इथं शुगर बीट्स घेतले आहेत, जरी थ्रेड तर तो लागतो, शुगर बीट्स पण लागतात आपल्याला, तंगूस थ्रेड पण लागतोच, हे कॉमन आहे। त्यानंतर स्टोन चेन जरदोजी पान शेपमध्ये साडीच्या कलरचे स्टोन आणि 3 नंबरचे मणी घेतलेले आहेत। फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आणि निडल्स घेतलेले आहेत शुगर बीटची आणि जरी थ्रेडची, एवढं सामान घेतलेलं आहे। त्यानंतर इथं मी बरोबर सगळ्या साईडनं इथं शुगर बीटची लाईन पण देऊन घेतली आहे। व्हिडिओ काढायचं लक्षात नाही राहिलं, त्यामुळे थोडं स्किप झाला व्हिडिओ, त्याबद्दल सॉरी। जसं आपण रेग्युलरमध्ये शुगर बीटची लाईन देऊन घेत असतो सेम त्याच प्रकारे इथं मी देऊन घेतली। त्यानंतर ही जी स्टोन चेन आहे ना, ती पण अशी मेजरमेंट करून मी कट करून घेतली। त्यानंतर B700 ग्लू घेतलाय आणि तो ग्लू बरोबर अशा पद्धतीनं त्याच्या शेजारी आहे जिथं पूर्ण राऊंडला आपण लावून घेणार आहोत। व्यवस्थित जास्त पण ग्लू लावायचा नाहीये। जास्त जर ग्लू लावला तर मग शुगर बीट्स परत दुसरी लाईन देताना ती प्रॉब्लेम येतो आणि ग्लूचे जास्त डाग पडले तर ते निघत पण नाहीत। यासाठी आपल्याला जितका हवा आहे तितका थोडासाच ग्लू लावायचा आणि त्यावरती ही स्टोन चेन चिटकून द्यायची। तर इथं मी फक्त चिटकून देते, तिला काय स्टिच वगैरे करत बसत नाही। तुम्हाला स्टिच करायची असेल तुम्ही स्टिच पण करू शकता। हे सुकल्यानंतर नंतर स्टिच करायचं, थोडं जास्त सुकल्यानंतर। पण मी काय करत नाही, कारण की एकदा लावल्यानंतर ती काही परत निघत नाही, त्यामुळं मग स्टोन चेन मी स्टिच करत नाही। इथं थोडंसं एक्स्ट्रा होतं ते कट करून घेतलं। त्यानंतर इथं परत आपण याच्या साईडनं लगेच जी आहे ना शुगर बीटची लाईन द्यायला सुरू करते। तर एका ताईंची कमेंट होती की तुम्ही एकदा एक लाईन केल्यानंतर दुसरी लाईन कशी स्टार्ट करता, खूप दिवसापूर्वी होती। कमेंटला उत्तर देईन म्हटलं, काही लक्षात म्हणजे लक्षात तर यायचं पण कुठं द्यावं हेच कळत नव्हतं आणि स्पेशल व्हिडिओ काढायला काय वेळ भेटत नव्हता। तर इथं बघू शकता मी पहिली शुगर बीटची लाईन दिलेली, तिथं मी हा असा धागा साईडला काढून ठेवला होता आणि त्यानंतर स्टोन चेन चिटकून दिली आणि त्यानंतर लगेच मी शुगर बीटची लाईन द्यायला सुरुवात केली। इथं आपली लाईन देऊन तयार झाली आहे। व्हिडिओ थोडे स्किप करत करत छोटे छोटे दाखवते कारण की आपला मेन व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो, मग तुम्हाला पण पाहायला कंटाळा येतो। यासाठी मग थोडे कमी कमी ह्याचे घेतलेले आहेत। त्यानंतर इथं बघू शकता हे घेतले आहेत मी पान स्टोन, जे की साडीच्या कलरचे घेतलेले आहेत। तुम्ही तुमची साडी कशा कलरची तसे पण घेऊ शकता किंवा गोल्डन यूज केले तरी पण चालतील कॉन्ट्रास्टमध्ये, किंवा साडी ज्या कलरची आहे ना तर त्या कलरचे घेतले तरी देखील चालतील। मी इथं ज्या कलरची साडी होती त्या कलरचे हे स्टोन घेतलेले आहेत आणि ते अशा प्रकारे उलट्या साईडने चिटकून घेतलेत। उलटी साईड म्हणजे त्याचं जे टोक आहे ते आपण दरवेळेस वरती करत असतो, ह्यावेळेस खाली केलेलं आहे, फक्त एवढंच आहे। आणि खालच्या साईडला तुम्हाला शुगर बीटच्या मध्ये आणि स्टोनच्या मध्ये एवढं अंतर ठेवायचं आहे की फक्त आपण इथं जरदोजीनं आउटलाईन करणार आहेत की फक्त जरदोजी तिथं बसली पाहिजे, एवढंच, बाकी जास्त अंतर ठेवायचं नाही आहे। आणि दोन्ही स्टोनच्या मध्ये देखील एक अर्धा इंच घेऊ शकता तुम्ही अंतर, अर्धा इंचावरती स्टोन चिटकू शकता। मी इथं मेजरमेंट न घेताच केलेलं आहे, फक्त इक्वल अंतर ठेवा, कुठं कमी कुठं जास्त असं करू नका। त्यानंतर हे मणी जे आहेत ते आपले असेच दरवेळचे उरलेले ठेवले होते मी याच्यात, तर त्यातच मी आता इथं जरदोजी कटिंग करून घेते। अशा पॅकिंगमध्ये जरदोजी येते ती मी 40 रुपयाचा पॅक एक घेऊन आली आहे, काही यूज झालेला आहे त्यातला। ही अशी बारीक कात्री घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही असे कट करून घ्यायची आहे जरदोजी। इथे जरदोजी कट करताना तुम्हाला मेजरमेंट वगैरे घ्यायचं नाही आहे, फक्त सुईमध्ये जेवढी बसेल जरदोजी अशा मापानं कटिंग करून घ्यायची आहे। कारण की आपण पूर्ण आउटलाईन ही जरदोजीनं देणार आहोत, तर त्यामुळे तुम्हाला इथं असं याचं काहीही नाही आहे की एवढंच माप पाहिजे तेवढंच माप पाहिजे। स्पेशल एक स्टोनला द्यायचं म्हटलं ना तर मग माप घेऊनच करावं लागतं। इथं आपण पूर्ण लाईनिंगमध्येच चालणार आहोत, त्यामुळे फक्त इथं सुईत बसेल एवढीच जरदोजी आपण इथं कटिंग करतोय। म्हणजे मोठे मोठे पीस इथं मी कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर हे जे आहे तर ते बरोबर असं सुईमध्ये घालून घ्यायचं। तर जरदोजी ही थोडीशी नाजूक असते, त्यामुळे सुईमध्ये जायला पण वेळ लागतो। व्हिडिओ थोडासा फास्ट आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की खूप पटापट पटापट होतंय की काय, असं नाही आहे, वेळ लागतोच। कोणीही करा, फक्त थोडं तुम्ही त्या क्षेत्रामध्ये कंटिन्यू काम करताय, थोडी प्रॅक्टिस झाली की थोडंसं कमी वेळ लागतो, एवढंच असतं। पण जरदोजी स्टिच करताना पण भरपूर वेळ जातो, मला तरी जातोय अजून। तुम्ही सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात ते। त्यानंतर बघू शकता एक तुकडा मी इथं टाकून घेतला, त्यानंतर परत दुसरा घेतला आणि इथं आपल्याबरोबर त्याच्या आतली आत स्टिच घेत चालायचं आहे
आणि अशा प्रकारे जे आहे तर ते इथं जरदोजी टाकत चालायचे. तर इथं माझं काय झालं होतं, मी फॅब्रिक ग्लूनं जे स्टोन चिटकवले होते ना, तर ते सुकेपर्यंत थांबलेली नव्हते. तुम्ही थांबू पण शकता. थांबल्यानंतर अजून लूक जो आहे तर तो छान येतो. म्हणजे लूक छान यायचा काही विषय नसतो सॉरी, परंतु काय होतं आपल्याला काम करायला सोपं जातं. असं म्हटल्यानंतर तो जो ग्लू आहे फॅब्रिक ग्लूनं, तो पूर्ण सुईला चिटकतो आणि असा प्रॉब्लेम येतो. ते सगळं ओढून काढावं लागतं परत जी जरदोजी आपण टाकली आहे ती. तर इथं माझ्यासोबत तेच होत होतं. तो ग्लू जो आहे ना, तर तो फॅब्रिक ग्लू सगळा सुईला चिटकत होता आणि चिटकल्यानंतर ती सुई पूर्ण पॅक होत होती आणि ती जरदोजी व्यवस्थित तिथं खाली जात नव्हती. तर त्यामुळे हे खूप जास्त वेळ झालं. थोडं सुकेपर्यंत एकदा थोडंसं 15-20 मिनिटं किंवा अर्ध्या तासासाठी हे सुकू द्यायचं आणि त्यानंतर मग परत तुम्ही इथं वर्क करायला लागायचं आहे. परंतु तुम्हाला तर माहिती आहे मला किती वेळेत काम करावं लागतं. फक्त माझं बाळ जोपर्यंत झोपतं तोपर्यंतच मी काम करते. त्यामुळं मग मला त्याच्या ॲडजस्टमेंटनुसार काम करावं लागतं आणि हे ब्लाऊजची ऑर्डर म्हणजे अर्जंट होती. यांचे जवळपास 4 ब्लाऊज होते वर्कला आणि लग्न होतं त्यांचं त्यामुळं. तर मी याचा पूर्ण व्हिडिओ देखील चॅनलवरती अपलोड केलेला आहे, की हे ब्लाऊज फिक्समध्ये कसे झाले आहेत, किती शिलाई घेतली वगैरे काय सगळं. तुम्ही तो पण व्हिडिओ पाहू शकता. सगळे ब्लाऊज दाखवले आहेत आणि जेवढे पण ब्लाऊज दाखवले तेवढ्या सगळ्यांच्या डिझाईन इथे चॅनलवरती येणार आहेत. त्यामुळं टेन्शन घेऊ नका, टेन्शन फ्री राहा. सगळ्या डिझाईन तुम्हाला मी दाखवणार आहे एक-एक करून. तर इथं जसं मी केलं आहे बरोबर राऊंडमध्ये, तर सेम त्याच प्रोसेसने आपण सगळ्या गळ्याला करून घेतलं आहे. आता त्यानंतर हे साईडला देखील मी अशा प्रकारे स्टोन चिटकून घेतलेले होते कुठे-कुठे पाठीच्या साईडला आणि आता हे बुट्टी वर्क करून घेणार आहेत आपण. तर इथं तुम्हाला जरदोजी जी आहे ना, तर ती मेजरमेंटनुसारच कटिंग करून घ्यायची आहे. म्हणजे बरोबर तेवढ्या पान शेपला किती जरदोजी लागते त्यानुसार. थोडीफार कमी जास्त होऊ शकते. एवढं पण काही परफेक्टली अंदाज नसतो. परंतु जेवढी तुम्ही परफेक्ट कटिंग करणार ना आणि जेवढी परफेक्ट इथं बसणार ना, तेवढाच जो लूक आहे ना, तर तो खूप छान येतो आणि बरोबर अशा प्रकारे तुम्हाला इथं जरदोजी पूर्ण जेवढे पण पाठीला आपण स्टोन चिटकवले होते, अशा प्रकारे तिला सगळीकडे इथे मी लावून दिलेली आहे. बरोबर तशी स्टिच केली आहे मापानुसार कट करून. मी इथं तुम्हाला थोडंच क्लिप दाखवते, सगळं दाखवत नाही आहे. आणि त्यानंतर आता इथं घेतले आहेत मी 3 नंबरचे मणी गोल्डन कलरचे. 3 नंबरचे मणी घेऊन ते शुगर बीटच्या सुईमध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचे. आणि त्यानंतर जेवढे पण 5 स्टोनला आपण जरदोजीनं वर्क केलं होतं त्याच्याबरोबर डोक्यावरती 3-3 मण्यांचं जे आहे ना, तर ते तुम्हाला बुट्टी वर्क करत चालायचं आहे. बरोबर 3-3 मणी. 2 मणी टाकायचे. त्यानंतर त्याच्यामधून स्टिच घ्यायचा आणि त्यानंतर मग परत 1 मणी वरती टाकायचा आहे त्याच्या डोक्यावरती. असं केल्याने खूप सुंदर लूक येतो आणि साईडचे ज्या पण बुट्टी आहेत ना, त्याला देखील इथं तुम्हाला दिसत असेल मी सेम त्याच प्रकारे 3-3 मण्यांच्या बुट्टी टाकलेल्या आहेत आणि याचा असा काहीसा फायनल लूक होता जो की खूप सुंदर होता आणि पर्सनली मला ही डिझाईन खूप आवडली होती. सिंपल दिसते पण खूप छान वाटते. एक नाजूक जरदोजीमुळे एक नाजूक लूक येतो त्याला आणि ही डिझाईन मी त्यांना सजेस्ट केली होती, की तुम्ही ही बनवा म्हणून. ही स्लीव्हजवरती बनवली होती आणि फुल ब्लाऊजचा व्हिडिओ काहीसा असा आहे, की ब्लाऊज असा तयार झाला होता. त्यामुळं मला तरी खूप आवडला होता हा ब्लाऊज. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि याची शिलाई जी आहे ना, खूप जणी विचारतात तुम्ही शिलाई सांगा, शिलाई सांगा. तर याची शिलाई जी आहे तर ती मी ₹1300 ब्लाऊज वर्क करायची शिलाई घेतली होती आणि प्लस त्याच्यामध्ये ₹350 हे एक्स्ट्राचा शिलाई चार्ज घेतला होता. अशी मिळून मी याची 1650 शिलाई घेतली होती.